भविष्यामध्ये 30 वर्षानंतर जे इथे रेट असणार आहेत, त्याच्या हिशोबाने आज रोजी दर द्या. पण आम्ही म्हणजे त्यांना आधी पण सांगितलं, आत्ता पण सांगतो. आज रोजी जे पैसे भेटतायत ना त्यांच्या हातामध्ये, ते त्यांनी व्यवस्थितरित्या इन्व्हेस्ट केले, तर डेफिनेटली 30 वर्षानंतर त्या पैशाची व्हॅल्यू पण कदाचित 10 पट होईल ना. त्यामुळे त्यांना आम्ही त्यासाठी सुद्धा गाईड करणार आहोत, की कशाचे आज रोजी त्यांना पैसे भेटतील, त्यांचा वापर करावा, जेणेकरून त्याची व्हॅल्यू आणि आज रोजी जी त्यांची लँड गेलेली आहे, त्याची 30 वर्षानंतरची व्हॅल्यू त्याच्यामध्ये समानता राहील. दोन्ही ठिकाणी हे जो रेट मी आता सांगितलाय, तो ओन्ली लँडचा रेट आहे. याच्यावरती जर समजा कोणाचं घर आहे, कोणाचे झाडं आहेत, फळझाडं आहेत, वनचे झाडं आहेत किंवा आपल्याकडे ताडी आणि खजुरीचे झाडं प्रामुख्याने भेटतात. तर या सर्व झाडांचा किंवा बिल्डिंगचा व्हॅल्युएशन वेगळा आहे आणि तो त्या डिपार्टमेंटने तिथे केलेला आहे आणि चांगल्यारीत्या मोबदला त्यातूनही मिळतोय. सांगू इच्छिते, की हे करत असताना आम्ही जी-एन-पी-ए आणि एन-एच-आयशी तीनदा चर्चा केलेली आहे ऑफिशियली, जेणेकरून त्यांना ते रेट जो आपण थोडासा लिबरल राहून देतोय, तो मान्य व्हायला पाहिजे आणि जे-एन-पी-एने पण त्यांची सहमती दर्शवली आहे आणि त्यांनी ऑलरेडी आम्हाला पैसे वाटप करायला सुरुवातही केली आहे आणि आता आपले नोटिसेस जाऊन जवळपास 2 आठवडे झाले आहेत. आमचा प्रयत्न राहील, की पुढील 60 दिवसाच्या आतमध्ये जास्तीत जास्त पैसे जे आहेत ते डिस्बर्स करून लोकांना आपण फायदा देण्याचा ठरवू आणि समजा त्यांचे जे कोण अडचणी असतील, तर ते सोडवण्याचा प्रयत्न करू. हे जसं भूसंपादन आहे किंवा प्रकल्पाला जे विरोध आहे, तर विरोधासाठी एक पर्टिक्युलरली मी सांगू इच्छिते, की काही गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते एवढं डीपली रूटेड आहे, कारण या प्रकल्पाला आपण वर्षानुवर्ष निगेटिव्ह संघर्ष करताना पाहिला आहे. त्याला वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. त्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात स्किल ट्रेनिंग जी आहे, ते जी-एन-पी-ए आणि आपल्या स्टेट गव्हर्नमेंट मार्फत राबवले जाणार आहे. आपला जो प्रकल्प आहे जरी आज सुरू झाला तर जवळपास 4 ते 5 वर्ष त्यांना कंप्लीट व्हायला लागतील. आपलं नियोजन असं असणार आहे, की पुढील 5 वर्षांमध्ये जेवढा स्किल्ड मॅनपॉवर प्रकल्पामध्ये लागणार आहे, तेवढा स्किल्ड मॅनपॉवर आपण उपलब्ध करून दिला पाहिजे. असा एक वॉर रूम इस्टॅब्लिश केलाय. तसं आपल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरेटमध्ये आम्ही एक टीम फॉर्म केली आहे. त्यांच्या मार्फत हे जे सगळे प्रकल्प आहेत, यांचं कुठलीही अडचण जी आहे ते आम्ही एकदम रिस्पॉन्सिव्ह पद्धतीने लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांचं एक नोटिंग आमच्याकडे असते, की एखादी ॲक्टिव्हिटी आहे तर ते किती दिवसात कंप्लीट झाली पाहिजे आणि ते आम्ही प्रयत्न करतो. आय थिंक जिल्हाधिकारी म्हणून माझी एवढीच इच्छा आहे, की ही 4थी मुंबई अगदी प्लॅन्ड असली पाहिजे. महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि देशातील सर्वात महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असणारा वाढवण बंदर हा प्रकल्प सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. पालघर जिल्ह्यात उभारला जाणारा हा प्रकल्प केवळ बंदरापुरता मर्यादित नसून व्यापार, उद्योग, रोजगार आणि संपूर्ण किनारपट्टीच्या आर्थिक विकासाला देखील गती देणारा ठरणार आहे. या प्रकल्पासाठी सध्या जमीन संपादन प्रक्रिया वेगाने सुरू आहे. प्रकल्पग्रस्तांना मिळणारा मोबदला, प्रशासनाची पारदर्शक भूमिका तसेच स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आणि शंकांचं निरसन या सर्व मुद्द्यांवर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड मॅडम. वाढवण बंदर प्रकल्पाच्या जमीन संपादन प्रक्रियेबाबत आणि प्रशासनाच्या तयारीबाबत ते आपल्याला महत्वपूर्ण माहिती देणार आहेत. चला तर मग संवादाला सुरुवात करूयात. नमस्कार, महा एमटीपी मध्ये आपलं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत सेजल जाधव आणि साक्षात सावंत. नमस्कार मॅडम, तुमचं नमस्कार. खूप खूप स्वागत. सगळ्यात पहिले तर आम्हाला वाढवण बंदर प्रकल्प नेमका काय आहे हा नागरिकांना जर सोप्या शब्दांमध्ये सांगायचा झाला तर तुम्ही नेमकं काय सांगाल? अ, आज रोजी भारतामध्ये जे मेजर पोर्ट्स आहेत, त्यांची एकूण जी क्षमता आहे, तेवढी क्षमता जेव्हा वाधवन बंदर पूर्ण क्षमतेने चालू होईल, त्याची असणार आहे. सो एक प्रकारे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये किंवा जगामध्ये भारताचा जो स्थान व्यापारमध्ये असणार आहे, त्याला अगदी बदलणारा हा एक प्रकल्प आहे. आपला टॉप 10 इन द वर्ल्ड मध्ये हा प्रकल्प येईल पोर्टमध्ये, असं याची संकल्पना आहे आणि निश्चितच हे झाल्यानंतर आपले एक्सपोर्ट इम्पोर्टवर एक भारी पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे.
मॅडम, आंतरराष्ट्रीय ट्रान्सशिपमेंट हब म्हणून आता महाराष्ट्र आणि भारत उदयाला या प्रकल्पानंतर येणार आहे. ते नेमकं कसं घडेल आणि त्यामागे नेमकी संकल्पना काय आहे? बेसिकली वाधवन येथे आपल्याला एक खूप चांगला नॅचरल ड्राफ्ट आहे. हं, तर ज्या मोठ्या शिप्स आहेत, आज हं, रोजी जेव्हा जी-एन-पी-एमध्ये त्यांचं येणं-जाणं होतो, हं, तर आपल्या ड्रेजिंग आणि कॉन्स्टंटली काही गोष्टी कराव्या लागतात आणि तरी पण एक क्षमतेचे पुढचे जे ड्राफ्ट लागणारे शिप आहेत, ते आपल्याकडे येत नाही. हं, हं, तर एकदा आपला हा पोर्ट डेव्हलपमेंट झाल्यानंतर जवळपास एक 20 मीटर पर्यंतचा नॅचरल ड्राफ्ट आहे. त्यामुळे कितीही मोठे शिप असले, म्हणजे जे सर्वात मोठे शिप्स आहेत, त्यांना जवळपास 18 मीटरचा ड्राफ्ट लागतो. हं, तर ते आपल्याकडे एकदम चांगल्यारीत्या उपलब्ध होईल हं, आणि आपला जो ट्रेड आहे, म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये जे शिप्स येतात, हं, मग ते इथे उतरल्यानंतर पुढचा जो ट्रेड आहे, तो इकडनं होऊ शकतो आणि एक प्रकारे या संपूर्ण भागामध्ये ट्रेडची जी दिशा आहे, हं. ती या प्रकल्प सुरू झाल्यानंतर बदलेल आणि याचा इंडियाला आपल्या कॉमर्स आणि इंडस्ट्री सेक्शनला फार मोठा फायदा होईल. मॅडम, सध्या सर्वाधिक चर्चेत आहे ते म्हणजे भूसंपादनाची प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे. प्रामुख्याने असं ऐकण्यात आहे, की ती प्रक्रिया जी आहे, ती मुख्य वाढवण बंदरापेक्षा रस्ते, रेल्वे आणि त्याला लागणाऱ्या ज्या पायाभूत सुविधा आहे, त्यासाठी सुरू आहे. भूसंपादनाची प्रक्रिया नेमकी कशासाठी सुरू आहे, याबाबत काय सांगाल? सर्वप्रथम मी थोडं स्पष्ट करू इच्छिते, की आपला जो प्रकल्प आहे, जो वाढवण पोर्ट आहे, तो टोटली डीप सी पोर्ट असणार आहे. हं, त्यामुळे पोर्टच्या कामासाठी ज्या गोष्टी असतील, टर्मिनल्स आहेत, त्यांचं निअर शोर रिक्लेमेशन आहे, ब्रेक वॉटर आहे, या सर्व गोष्टी समुद्राच्या आतमध्ये होणार आहे. त्यामुळे कुठलाही भूसंपादन जो आहे, तो डीप पोर्टच्या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला लागणार नाहीये. ते सगळं समुद्रामध्ये प्लॅन्ड आहे. आणि त्यासाठी प्रॉपर प्रोजेक्ट प्लॅनिंग झाल्यावर जे-एन-पी-ए मार्फत तो एक्झिक्यूट होणार आहे. त्याचं पहिलं काम जो आहे ते ऑलरेडी वर्क ऑर्डर झालाय निअर शोर रिक्लेमेशनचा आणि तो कामही सुरू झालेलं आहे. त्याचा सर्व्हे वगैरे चालू आहे आज रोजी. त्यानंतर जो रोड आणि रेल कनेक्टिव्हिटी पोर्टला लागणार आहे. कारण आज रोजी जर आपण पाहिला तर सर्व देशांमध्ये जे पोर्ट सक्सेसफुल आहेत ते असे पोर्ट आहेत जिथे मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी आहे. म्हणजे सर्व साधनांनी आपण तिकडे पोहोचू शकतो आणि तिकडचा जो माल आहे, तो जेव्हा लँडवरती येतो तिकडनं ट्रान्सपोर्ट होऊ शकतो. इथे पण अगेन वाधवन या ठिकाणला महत्त्व असं आहे, की आपल्याकडे ऑलरेडी डी-एफ-सी-सी-एलची लाईन आहे, जी अगदी जवळ आहे. त्यानंतर रेल्वे जो आहे त्याचा मोठा नेटवर्क एक्झिस्टिंग आहे. आपल्याकडे 2 हायवे आहेत, नॅशनल हायवे एक्झिस्टिंग. एक NH-48 आहे आणि एक नव्याने जो मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे सुरू होणार आहे काही कालावधीमध्ये, त्याची कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली खूप चांगला लोकेशन आहे आणि भविष्यात जसं की ऑलरेडी एक प्लॅनमध्ये आहे, की कदाचित एक एअरपोर्ट पण त्या भागामध्ये येईल. तर असा बाय रोड, रेल आणि एअर तिन्ही प्रकारची कनेक्टिव्हिटी तिकडे भेटू शकते. या अनुषंगाने जे अंतर्गत कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे पोर्ट टू रेल नेटवर्क, हं. पोर्ट टू मेजर नॅशनल हायवेज, या कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये पोर्ट टू रेल आणि NH-48 आणि मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे असा एक रोड प्लॅन केला होता. त्याचं भूसंपादनाची प्रक्रिया आमच्या मार्फत सुरू आहे. आज रोजी 90% जी जागा आहे त्याचे निवाडे झालेले आहे. 1-2 गावांमधला पण जो निवाडा आहे तो प्रोसेसमध्ये आहे आणि लवकरच तो पण आम्ही जाहीर करू काही कालावधीमध्ये. या भूसंपादनाची आम्ही नोटिसेस सर्वांना बजावलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये काही टप्पे आहे, की पहिले आपण एक सर्व्हे करतो, मग प्रिलिमिनरी नोटिफिकेशन काढतो, मग डिटेल जॉइंट मेजरमेंट होतो. डिटेल जॉइंट मेजरमेंट नंतर आम्ही फायनल नोटिफिकेशन काढतो. फायनल नोटिफिकेशनवरती कोणाचं ऑब्जेक्शन असेल, तर ते आम्ही नोंद घेतो आणि त्याचे नंतर आम्ही निवाडा जाहीर करतो. हे करत असताना एक प्रक्रिया आपल्याला अवलंबावी लागते आणि ते आपला लार ॲक्ट आहे, लँड एक्विजिशन अँड रिहॅबिलिटेशन ॲक्ट जो आहे 2013चा, त्याचे एक आधार आपण व्हॅल्युएशनमध्ये घेतो. एकंदरीत ही जी प्रक्रिया आहे ती नॅशनल हायवे ॲक्ट अंतर्गत आपण रोड कनेक्टिव्हिटीची जी आहे ती आपण इम्प्लिमेंट करतोय. कारण हा जो बनणारा नवीन रोड आहे, जे हे सगळं कनेक्टिव्हिटी एन्शुअर करतोय, तो नॅशनल हायवे मार्फत राबवला जातोय आणि त्याचा नॅशनल हायवे म्हणून स्टेटस पुढे राहणार आहे. मॅम,
हे जे काही दर ठरले जमिनीचे, ते नेमके कसे निश्चित करण्यात आले? त्याची पार्श्वभूमी नेमकी काय होती? कारण की हे दर ठरवत असताना स्थानिकांना विश्वासात घेण्यात आलं होतं का? कारण की आपण पाहतोय की त्या भागातून मोठा विरोध समोर येताना दिसतोय. तर याविषयी काय नेमके हे दर नेमके कसे ठरले? अ, आपला नॅशनल हायवे ॲक्ट अंतर्गत जेव्हा कुठलाही प्रोजेक्ट आपण हाती घेतो, तर त्याच्यामध्ये दर निश्चितीसाठी आपण NHAIचा RO मॅन्युअल आहे. ती हँडबुक आणि मॅन्युअलच्या ज्या प्रिन्सिपल्स आहेत ते आपण लक्षात घेऊन दर ठरवतो आणि एकंदरीत 26 सेक्शन जो आहे लार ॲक्टचा त्याचा आधार घेऊन रेट ठरवतो. तर यामध्ये सर्वात आधी आपण त्या गावाच्या जे रेडी रेकनर दर आहेत त्यांचा विचार करतो. त्यानंतर त्यांचे जे अ, मागचे 3 वर्षामध्ये झालेले सेल ट्रान्झॅक्शन्स आहेत, म्हणजे खरेदी-विक्री व्यवहार जे झालेले आहेत, त्यांचा विचार करतो आणि यांच्यापैकी जिथे आपल्याला चांगला दर भेटतोय, ते देण्याचा प्रयत्न करतो. ॲक्चुअली हँडबुकप्रमाणे प्रत्येक गावाला आपल्याला एक वेगळा निवाडा करावा लागतो. पण इकडच्या विशेष गरजा पाहता आम्हाला काही अडचणी आल्या. लोकांच्याही भावना खूप तीव्र होत्या. आणि आमच्याकडे बरेचसे डेलिगेशन मागच्या 1 वर्षामध्ये आलेले आहेत. जेव्हा आम्ही हे दराच्यासाठी प्राथमिक बैठका घेतल्या, तर आपलं असं निदर्शनास आलं, की काही गावांमध्ये व्यवहारच नाहीये आणि तिकडचा जो रेडी रेकनर दर आहे, म्हणजे एकंदरीत सगळ्याच गावांचा पाहिला, तर हायेस्ट ॲग्रीकल्चरचा जो रेडी रेकनर दर आहे, तो कुठेतरी 35 लॅक्स पर हेक्टर आहे. तर हा दर खूप कमी आहे म्हणून लोकांची वारंवार मागणी होती. आम्ही एकंदरीत सर्व जे गावं आहेत त्यांचे दराचा विचार केला. त्यानंतर काही ठिकाणी तिकडे दर आपल्याला भेटत नाहीये म्हणून बाजूचे जे गावं आहेत त्यांचा विचार केला आणि तसं करून हे जे आपले कोस्टलची 6 गावं आहेत आणि लँडवरचे जे 18 गावं आहेत आणि प्रत्येक तालुक्यानिहाय वेगवेगळ्या गावांचा विचार केला. तरी पण पहिले जे 6 गावं आहेत कोस्टलला लागून जे आहेत, तिकडे आम्हाला थोडा जास्तीचा दर भेटला. त्याला रिझन काय आहे, की चिंचणी, वाणगाव हा जो एरिया आहे, आपला एक डेव्हलपमेंट प्लॅन असतो. त्यामध्ये काही ग्रोथ सेंटर आयडेंटिफाईड असतात. ग्रोथ सेंटर म्हणजे प्रभाव क्षेत्र. नॉर्मल जे दर आहेत रेडी रेकनरचे ते असे असतात, की ग्रामीणमध्ये एक दर आहे, नागरीमध्ये एक दर आहे. आणि यांचं मधल्या एरियामध्ये एक विशेष दर असतात ज्यांना प्रभाव क्षेत्र म्हणतो. म्हणजे तिकडचा ग्रोथ पोटेन्शियल जो आहे विथ रिस्पेक्ट टू नॉन ॲग्रीकल्चरल यूज तो जास्ती आहे. म्हणून ते प्रभाव क्षेत्रातले जे दर आहेत ते रुटीनमध्ये जास्ती असतात. तिकडच्या रेडी रेकनरही जास्ती असतो. या भागांमध्ये बागायतचं पण क्षेत्र जास्ती आहे. म्हणजे इरिगेटेड लँड जास्ती अच्छा. असल्यामुळे हं. ॲग्रीकल्चरल प्रोडक्टिव्हिटी थोडा जास्ती आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही इकडचे दर ठरवायचा पाहिला. तिथे तरी पण जी वेगवेगळी गावं आहेत त्यामध्ये रेट्स वेगळे येत होते. तर जो मॅक्सिमम रेट आहे, तो ग्राह्य धरून आपण आजूबाजूचे दोन्ही गावांना तसा रेट डिक्लेअर केला. तर असं साधारणतः तिकडचा जो रेट आहे आज रोजी तो 5 गुंठा अ, ₹5,00,000 गुंठा असा येतोय. 4 पट दर झाल्यानंतर. हं. तो रुटीनमध्ये कसा असतो जसं फॉर एक्झाम्पल वरुड चिंचणीमध्ये आमच्याकडे जो रेट येतोय, तो 1.16 करोड आलाय बेस रेट. अच्छा. मग त्याला आम्ही 2 चा फॅक्टर देतो. मग परत त्याला 100% सोल्युशन देतो. तर असं 4 पटी फक्त लँडची व्हॅल्यू होते आणि तो दर जवळपास 4.5 ते 5 लाख गुंठ्याच्या मध्ये येतोय. अच्छा. तर त्यामुळे तिकडचे जे लोकं आहेत त्यांना एक चांगला रेट जो आहे तो या निमित्ताने भेटलाय. मी विशेष करून सांगू इच्छिते, की त्या 6 गावांमध्ये जो रेडी रेकनरचा दर आहे, तो कुठेही 30 लाखाच्या पुढे नाहीये. 30 ते 35 लाखाच्या पुढे आणि 30 ते 35 लाख हेक्टरीचा अर्थ आहे, की ₹35,000 गुंठा. तर आपण एक चांगला दर इथे आपल्याकडे जो रेकॉर्ड उपलब्ध आहे त्याच्या हिशोबाने देतोय. लोकांची अशी एक मागणी आहे की आम्हाला भविष्यामध्ये 30 वर्षानंतर जे इथे रेट असणार आहेत, त्याच्या हिशोबाने आज रोजी दर द्या. पण आम्ही एक म्हणजे त्यांना आधी पण सांगितलं, आत्ता पण सांगतो. आज रोजी जे पैसे भेटतायत ना त्यांच्या हातामध्ये, ते त्यांनी व्यवस्थितरित्या इन्व्हेस्ट केले, तर डेफिनेटली 30 वर्षानंतर त्या पैशाची व्हॅल्यू पण कदाचित 10 पट होईल ना. त्यामुळे त्यांना आम्ही त्यासाठी सुद्धा गाईड करणार आहोत, की कशाचे आज रोजी त्यांना पैसे भेटतील, त्यांचा वापर करावा
जेणेकरून त्याची व्हॅल्यू आणि आज रोजी जी त्यांची लँड गेलेली आहे त्याची 30 वर्षांनंतरची व्हॅल्यू त्याच्यामध्ये समानता राहील. याच्यामध्ये मी विशेष करून सांगू इच्छिते, की जे या व्यतिरिक्त 6 गावांव्यतिरिक्त जे आमचे 18 गावं होते, जे लँडवॉर्ड साइडला होते, तिकडे प्रिडॉमिनंटली आपल्याकडे ट्रायबल पॉप्युलेशन आहे. काही वाटपाचे लँड्स आहेत. त्यामुळे तिकडचे व्यवहार आपल्याला फार कमी प्रमाणात भेटले. जे भेटले ते पण असे खूप छोटे व्यवहार म्हणजे 1 गुंठा, 2 गुंठा जे अ, आपण असं मानतो आणि ते मे बी आउटलायरच्या कॅटेगरीमध्ये येतील. त्यामुळे तसं पण एक विचार करून आपण आजूबाजूचे अ, गावांमधला रेट पाहिला आणि जो हायेस्ट रेट होता 62.5 लाख हेक्टरी, तो आपण रेट तिकडे अवॉर्ड केला. ते रेट अवॉर्ड केल्यानंतर परत जसं मी मगाशी सांगितलं तिथे पण 4 पटीने जवळपास ती लँडची व्हॅल्यू आपल्याला देता येते. तर तिथे ₹2.5 लाख गुंठाचा जवळपास रेट भेटतोय. दोन्ही ठिकाणी हे जो रेट मी आता सांगितलाय तो ओन्ली लँडचा रेट आहे. याच्यावरती जर समजा कोणाचं घर आहे, कोणाचे झाडं आहेत, फळझाडं आहेत, वनचे झाडं आहेत किंवा आपल्याकडे ताडी आणि खजुरीचे झाडं प्रामुख्याने भेटतात. तर या सर्व झाडांचा किंवा बिल्डिंगचा व्हॅल्युएशन वेगळा आहे आणि तो त्या-त्या डिपार्टमेंटने तिथे केलेला आहे आणि चांगल्यारीत्या मोबदला त्यातूनही मिळतोय. आपल्या स्टेटनी एक्साईजची पॉलिसीमध्ये बदल केला आणि ताडीचा रेट 3 वर्षापूर्वी रिवाईज केलेला आहे. त्यामुळे मागच्या मोबदल्यामध्ये ज्या झाडांचा रेट कुठेतरी 25 लाख लोकांना 25,000 प्रत्येक झाड भेटत होता, तो आता जवळपास 80,000 ते 1,00,000 पर्यंत त्यांना खजुरीचा आणि ताडीचा रेट भेटतोय. तर काही धोरणात्मक निर्णय डेफिनेटली असे झालेले आहेत, ज्यामुळे लोकांना चांगला फायदा इथे होणार आहे. आणि या माध्यमातून आम्ही वारंवार त्यांच्याशी चर्चा केलेली आहे, की हे जे रेट ठरवणं ही जी प्रक्रिया आहे, ती आपल्याला कायद्याप्रमाणे करावी लागते आणि कायद्याप्रमाणे मॅक्सिमम चांगला रेट जो आहे तो आपण जो शेतकरी आहे त्यांना देण्याचा प्रयत्न केलाय आणि एक विशेष मी सांगू इच्छिते, की हे करत असताना आम्ही जी-एन-पी-ए आणि एन-एच-आयशी 3दा चर्चा केलेली आहे ऑफिशियली जेणेकरून त्यांना ते रेट जो आपण थोडासा लिबरल राहून देतोय, तो मान्य व्हायला पाहिजे आणि जे-एन-पी-एने पण त्यांची सहमती दर्शवली आहे आणि त्यांनी ऑलरेडी आम्हाला पैसे वाटप करायला सुरुवातही केली आहे आणि आता आपले नोटिसेस जाऊन जवळपास 2 आठवडे झाले आहेत. हं. आमचा प्रयत्न राहील की पुढील 60 दिवसाच्या आतमध्ये जास्तीत जास्त पैसे जे आहेत ते डिस्बर्स करून लोकांना आपण फायदा देण्याचा ठरवू आणि समजा त्यांचे जे कोण अडचणी असतील, तर ते सोडवण्याचा प्रयत्न करू. मॅडम, एखाद्या ज्यावेळेस आपण छोट्या गावांचा विचार करतो, त्यावेळेस त्या गावांमध्ये ग्रामसभा, ग्रामपंचायती, सरपंच ही सगळ्याच व्यक्ती या प्रामुख्याने प्रधान असतात किंवा एक मुख्य असतात. राज्य सरकार म्हणून त्यांच्यामध्ये आणि राज्य सरकारमध्ये आणि त्यांच्यामध्ये तुम्ही एक दुवा आहात. तुमचा त्यांच्याशी संवाद कसा होतो आहे? किंवा जे नागरिक आता समोर येतील, अ, त्यांचं भूसंपादन करण्याची तयारी दर्शवतील, त्यांना संरक्षित करण्यासाठी आपण काय करत आहोत? आता जेव्हा ग्रामपंचायती कुठल्यातरी सकारात्मक भावनेतून आमच्याकडे येतात, आम्ही निश्चित त्यांच्याशी संवाद करून त्यांच्या शंका असतील तर त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेला आमच्याकडे अशीही चर्चा झाली होती, की जी-एन-पी-ए आज रोजी हे एवढा मोठा प्रोजेक्ट करणार आहे, पण त्यांनी सी-एस-आरसाठी आमच्याकडे काहीच नाही दिलं. तर आम्ही सगळ्या ग्रामपंचायतीशी कॉन्टॅक्ट करून त्यांचं सगळ्यांकडनं म्हणजे 1-2 त्यांचे प्राधान्याचे कामं घेऊन ते जे-एन-पी-एच्या माध्यमातनं सी-एस-आरमधनं यावर्षी करण्याचा प्लॅन केलाय. जवळपास 3 कोटीचा निधी जे-एन-पी-एने ऑलरेडी मान्य सुद्धा केला त्यासाठी. याशिवाय जेव्हा अजून गोष्टी आहेत जसं भूसंपादन आहे किंवा प्रकल्पाला जे विरोध आहे, तर साठी एक पर्टिक्युलरली मी सांगू इच्छिते, की काही गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे आणि ते एवढं डीपली रूटेड आहे कारण या प्रकल्पाला आपण वर्षानुवर्ष निगेटिव्ह संघर्ष करताना पाहिला आहे. त्याला वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. निश्चित जेव्हा प्रकल्प एखादा मोठा होतो ना, तर एक धोरणात्मक बदल त्या संपूर्ण एरियामध्ये होतो आणि इट इज ह्युमन नेचर की बदल आली की आपल्या मनामध्ये खूप निगेटिव्ह शंका येतात. है ना? आपल्याला एक रिस्क त्याच्याशी असोसिएटेड वाटतो. तर ते जे रिस्क किंवा शंका आहे, त्यांना जर आपण व्यवस्थितपणे हँडल केले, तर इट कॅन ॲक्चुअली बिकम ॲन ॲसेट फॉर अस.
आणि मग आम्ही पण यांच्याशी जेव्हा चर्चा करतो, तर आम्ही हेच प्रयत्न करतो, की कशाचे हे तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह धोरणं आहेत किंवा भावना आहेत, त्यांना आम्ही लोकांमध्ये स्किलिंग किंवा इतर इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना मोडून त्यांना जास्तीत जास्त फायदा या प्रकल्पाच्या माध्यमातून कसं होईल भविष्यामध्ये याच्यासाठी प्रयत्न करू. तीच एक नेहमी प्रशासन म्हणून आमची भूमिका असते बिटवीन लोकल स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्टेट गव्हर्नमेंट. मॅम, आपण ज्यावेळेस इन्सिक्युरिटी विषयी बोलतो त्यावेळेस सगळ्यात मोठी इन्सिक्युरिटी असते ती म्हणजे की आम्ही बेरोजगार होणार का? आमच्या रोजगाराचं नेमकं काय होणार? तरुण मोठ्या संख्येने असतात गावाकडे. त्यांचे स्किलिंग प्रोग्राम किंवा त्यांच्या रोजगारासाठी या प्रकल्पात नेमकं काय आहे? सो वाधवन प्रकल्पाच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात स्किल ट्रेनिंग जी आहे ते JNPA आणि आपल्या स्टेट गव्हर्नमेंट मार्फत राबवले जाणार आहे. आपला जो प्रकल्प आहे जरी आज सुरू झाला तर जवळपास 4 ते 5 वर्ष त्यांना कंप्लीट व्हायला लागतील. आपलं नियोजन असं असणार आहे, की पुढील 5 वर्षांमध्ये जेवढा स्किल्ड मॅनपॉवर प्रकल्पामध्ये लागणार आहे, तेवढा स्किल्ड मॅनपॉवर आपण उपलब्ध करून दिला पाहिजे. भविष्यामध्ये डेफिनेटली पोर्टमध्ये मोठ्या संख्येने डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट दिली जाणार आहे. बरेचदा जेव्हा ही इन्सिक्युरिटीज असतात, तर ते डायरेक्ट एम्प्लॉयमेंटवरच त्यांचा भर असतो. पण इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट एखादा प्रकल्प येत असल्यामुळे जे निर्माण होते, ॲक्चुअली त्याचं एक्झॅक्ट गणित आपल्याला करता येत नाही म्हणून ते लोकांच्या मनामध्ये शंका असते, की ते काय आपल्याला आश्वासन आहे, की ते आम्हालाच भेटतील. आय थिंक हे बेनिफिट आपल्यालाच भेटेल याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणार, की आम्ही स्किलिंगवर फोकस करू. जेणेकरून जेव्हा भविष्यात एखादी गोष्ट आपल्याला त्या एरियामध्ये लागणार आहे, तर आपण अ, पहिला आला पाहिजे, जेणेकरून आम्हालाच ते रोजगार भेटू शकतो. एक दुसरा मे बी तिकडे 2 विषय प्रामुख्याने ॲज अ कलेक्टर म्हणून माझ्याकडे येतात. एक आहे जागेचा, लँडचा आणि एक आहे रोजगारांचा. तर रोजगारांसाठी आपण स्किलिंगचा विचार करतोय. तिकडचे काही जमिनी आहेत, ज्यामध्ये आपसामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स ऑनगोइंग आहे. तर त्यांना ही भीती वाटते, की हे प्रकल्प आला, की आमची सगळ्यांची जी जमीन आहे, ती कुठे ना कुठे इम्पॅक्ट होणार आणि मग आम्हाला त्याचा मोबदला नाही भेटणार. तर निश्चित रूपाने आमचा प्रयत्न आहे, की नेक्स्ट 5 इयर्समध्ये विशेष ड्राईव्हज घेऊन तिकडचा जो रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे, त्याला अ, व्यवस्थित कसं करता येईल यासाठी आम्ही प्लॅनिंग केलं आणि रेकॉर्ड अपडेटेड बरेचदा नसतो. जे सातबारा आहे त्याच्यामध्ये जसं जीवन सातबारा म्हणून आपली मोहीम आहे. ते आम्ही आता महासमाधान शिबिर जो आहे तो करतोय महाराजस्व अभियानाअंतर्गत. तर त्यामध्ये असे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत ते टप्प्याटप्प्याने आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून केंद्र सरकार असेल, तुम्हाला राज्य सरकार असेल किंवा JNPA असेल, आपल्याला माहिती आहे की बुलेट ट्रेन प्रकल्प देखील तुमच्या इथून जातो. तर NHSRCL असेल, या सगळ्या संस्थांमध्ये समन्वय कसा साधला जातो? कशा पद्धतीने एखादा प्रकल्प सक्सेसफुल होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर समन्वय कसा साधला जातो? सो आमच्याकडे पालघर जिल्ह्यामध्ये बरेचसे मोठे प्रकल्प आहेत आणि त्या सगळ्यांचं काम आज रोजी प्रगतीपथावर आहे. काही जे प्रकल्प आहेत ते अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे. जसं की मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवे आहे. लवकरच त्याचं ओपनिंग पण यावर्षी होणार आहे. सो आम्ही एक प्रयत्न केलाय की आमच्याकडे जसं सीएम सरांनी त्यांचा एक वॉर रूम इस्टॅब्लिश केलाय, तसं आपल्या डिस्ट्रिक्ट कलेक्टरेटमध्ये आम्ही एक टीम फॉर्म केली आहे. त्यांच्या मार्फत हे जे सगळे प्रकल्प आहेत यांचं कुठलीही अडचण जी आहे ते आम्ही एकदम रिस्पॉन्सिव्ह पद्धतीने लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यांचं एक नोटिंग आमच्याकडे असते, की एखादी ॲक्टिव्हिटी आहे तर ते किती दिवसात कंप्लीट झाली पाहिजे आणि ते आम्ही प्रयत्न करतो. याशिवाय काही वेळेला लोकल लोकांचे काही प्रश्न उपस्थित होतात. अ, प्रामुख्याने कलेक्टर असल्यामुळे भूसंपादन एक विषय जो आहे तो माझ्याकडे येतो. आणि काही लोकांचा मनामध्ये शंका असते, की आमची ही जमीन आहे ती 4 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी या प्रोजेक्टमध्ये गेली होती, पण त्याचा आम्हाला मोबदला भेटला नाही. आपल्या या भागामध्ये रेकॉर्ड आणि अ, खूप वेळापासून त्यांचे आपसातले म्हणजे फॅमिलीमधलेच काही प्रश्न ना सुटल्यामुळे त्यांचे पार्टिशन नाही झालेले आहेत आणि त्यामुळे काही वेळेला त्यांचा जो मोबदला आहे तो आपल्याला कोर्टात जमा करून घ्यावा लागतो. कारण आपला जेव्हा आपण लँड एक्विजिशनचं पोझिशन देतो, तर ती एक धोरणात्मक अट आहे आणि त्या अनुषंगानेच आपण प्रोसीड करू शकतो.
नंतर या लोकांना माहितीच पडत नाही, की कसा तो मोबदला घेतला पाहिजे. तर यासाठी आम्ही 2 सोल्युशन जिल्ह्यामध्ये राबवलेले आहेत. एक आहे, की आम्ही एक ऑनलाईन पोर्टल डेव्हलप केलाय आणि त्याच्या माध्यमातनं माझ्या भूसंपादन ची प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे, त्याची सर्व्हे नंबर निहाय माहिती आम्ही लोकांना अच्छा. संकलित करून ते उपलब्ध करून देतोय. त्यांचा सर्व्हे नंबर त्यांनी टाकला, की दे कॅन ॲक्चुअली सी विथ ओ-टी-पी जो त्यांच्या मोबाईलवर येईल, की माझा आज रोजी याची काय परिस्थिती आहे. दुसरा एक जो विषय आहे त्यांना बरेचदा काही डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात आणि ते डॉक्युमेंट्स त्यांना वेळोवेळी मिळत नाही. तर या माध्यमातून आम्हाला पण एक ग्रीव्हन्सचा पण आम्ही त्यामध्ये टाकतोय आणि त्यांना थोडंसं डायरेक्ट आम्ही म्हणजे टार्गेट करून त्यांचे प्रॉब्लेम्स विहित वेळेमध्ये सोडवले जातील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. एक चौथी मुंबई ही वाढवण बंदराच्या निमित्ताने निर्माण होणार आहे. जी संकल्पना आता खूप सुंदर वाटते आहे. काय असेल ही चौथी मुंबई? एक जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही चौथी मुंबई नेमकी कशी असेल आम्हाला काय सांगाल? आय थिंक जिल्हाधिकारी म्हणून माझी एवढीच इच्छा आहे, की ही चौथी मुंबई अगदी प्लॅन्ड असली पाहिजे हं. आणि त्यासाठी आमचे विशेष प्रयत्न आहेत. आपला ऑलरेडी डेव्हलपमेंट प्लॅन जो आहे तो पालघर तालुक्याचा MMRDA मार्फत त्याचं काम सुरू आहे आणि हे प्लॅनिंग साठी आज रोजी तिकडची काय परिस्थिती आहे त्याचं मॅपिंग झालेला असतो. त्या मॅपिंग नंतर कुठले अनधिकृत बांधकाम तिकडे होता कामा नये यासाठी आमचा विशेष प्रयत्न राहणार आहे. आणि याचं जे नियोजन आहे, लोकांना ज्या काही सुखसुविधा लागतात, त्यांचा योग्य नियोजन करून ते जास्तीत जास्त फास्टरित्या त्यांना डेव्हलप करून देता येईल. जेणेकरून चौथी मुंबई आपली जी आहे, ती सुटसुटीत आणि चांगल्या सोयी-सुविधा युक्त असणार यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अ, शेवटचा प्रश्न. विरोधक आणि समर्थक या दोन्ही बाजूंना एक संदेश द्यायचा असेल, तर आज या मुलाखतीच्या माध्यमातून काय संदेश द्याल? ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातली जी लोकं असतात, त्यांच्यामध्ये तितका अवेअरनेस नसतो. त्यांना एखादी व्यक्ती जे सांगेल ते त्यांना खरं वाटत असतं. तुम्ही एक प्रशासन म्हणून आत्ता आमच्याशी संवाद साधत आहात. तर थेट प्रशासन म्हणून लोकांना काय संदेश द्याल? अ, निश्चित विरोधक आणि समर्थक दोघांना मी एक सांगू इच्छिते, की हा जो प्रकल्प आहे, हा आज रोजी आपण सगळेजण आपल्या गावापुरता किंवा मॅक्सिमम आपल्या तालुक्यापुरता किंवा जिल्ह्यापुरता पाहतोय. मी भारतीय प्रशासकीय सेवेतील एक अधिकारी असल्यामुळे मी या प्रकल्पाला अगदी एक वेगळ्या नेचरने पाहते. हा जो प्रकल्प आहे, याच्यामुळे इंडियाला कसं इन दी एंटायर सबकॉन्टिनेंट आणि वर्ल्ड एक ग्लोबल पॉवर म्हणून ओळखला जाईल. यासाठी आपला प्रयत्न असणार पाहिजे. त्यामुळे हा प्रकल्पामध्ये जे कोणी आम्हाला मदत करतोय, तो एक मोठा नेशन बिल्डिंग एक्सरसाइजसाठी आपलं कॉन्ट्रिब्युशन देतोय. आपलं महत्त्वाचं योगदान देतोय असं समजलं पाहिजे आणि या प्रोजेक्टमध्ये ज्या गोष्टी लागतात त्याला आपल्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जर पाहिला, तर निश्चित एक फार मोठा एक्सरसाइज या निमित्तानं होईल. एकदा हा प्रकल्प झाला, की एंटायर ट्रेड सिनारिओ किंवा आपली जी डिपेंडन्स आहे आज रोजी इतर देशांवरती, इतर पॉवरवरती फॉर इंटरनॅशनल ट्रेड ते कमी होणार आणि आपला ट्रेडचा जर गती वाढली, तर त्याच्यामुळे आपल्या जी-डी-पीमध्ये कॉन्ट्रिब्युशन होते आणि जे जी-डी-पी आपल्याकडे किंवा एक्स्ट्रा वेल्थ आपल्याकडे अक्युमुलेट होते, त्याचा वापर जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट आपल्या लोकांचं वेलफेअरसाठी करतो. तर कुठे ना कुठे ही सायकल होऊन ही जी वेल्थ आहे, तर परत आपल्याच कडे आपल्या लोकांना समृद्ध करण्यासाठी येणार आहे आणि हे एक गावाचा प्रकल्प नसून हा देशासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि सगळ्यांनी याच्यामध्ये योगदान दिलं पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तुम्ही अधिकाधिक नागरिकांच्या ज्या शंका असतील त्यांचं निरसन केलं आहे असं आपण आता समजूयात. जेव्हा एखादा प्रकल्प निर्माण होतो किंवा जेव्हा एखादा मोठा प्रकल्प केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून हाती घेतला जातो, त्यावेळेस तो एक नव्या भारताची संकल्पना असते. आपण एक नवीन भारत घडवायला निघालेलो असतो आणि या नवीन भारताच्या निर्मितीमध्ये तुम्हीही योगदान द्यावं, हेच या मुलाखतीच्या शेवटी आपण एक धडा घेतला पाहिजे. ही संपूर्ण मुलाखत अधिकाधिक पालघरवासियांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या काही शंका असतील, तुमचे आत्ताची ही मुलाखत बघितल्यानंतरही काही प्रश्न असतील, तर ते नक्की आम्हाला मुलाखतीच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आम्ही ते नक्की जिल्हाधिकारी मॅडमपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्याच्यावर तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.